तर मुंबई महानगरपालिकेसाठीचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे। आपल्यासोबत महेश आहे। महेश, मुंबईमध्ये नेमकं एकंदरीत स्थिती काय आहे? मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर आता आपण स्पष्ट पाहतोय की भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळतलं आहे आणि भाजपने जवळपास 90 जागा इथे मुंबईमध्ये जिंकल्याचं सध्या आघाडीवर आहे, पण जवळपास 90 जागांवर बाजी मारलेली आहे। शिवसेना शिंदे गटाने 28 जागा, म्हणजे दोन्हींचं बहुमत हे स्पष्ट झालेलं आहे। मुंबईच्या 227 जागा आहेत, 227 जागेपैकी 113 जागेंवर ते 114 जागेंवर हे तर बहुमत होतं। त्यामुळे आता इथे महायुतीचा महापौर होईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे। महेश, एकंदरीत मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, तर ठाकरे बंधूचा जो जलवा आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये चालला की नाही? जे निकालाचं चित्र आहे त्याच्यावरून ठाकरे बंधूंची एक भावनिक लाट दिसून आले। मराठीचा मुद्दा प्रकर्षाने जाणवला, भाषणातही दिसला, सोशल मीडियामध्येही दिसला, परंतु मतामध्ये तो परिवर्तित झालेला इथं तरी दिसत नाही आहे। कारण ही निवडणूक भाजपने हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर, म्हणजे फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर त्यांनी ही केली। पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की भाजपने एक सूक्ष्म निरीक्षण केलं होतं। प्रत्येक बूथ वाईज, प्रत्येक तिथल्या मतदारसंघ वाईज त्यांनी बारकाव्याने टीम तयार केलेल्या होत्या आणि त्यांना राज्यात सरकार असल्याचा, केंद्रात सरकार असल्याचा त्याचा पण बॅकबोन एक सपोर्ट मोठ्या पद्धतीने मिळाला। त्याच्यामुळं मराठीचा मुद्दा हा फक्त सोशल मीडियावर दिसला, पण मतांमध्ये तो तसा परिवर्तित झालेला दिसला नाही। ठाकरे बंधूंसोबत शरद पवारची देखील युती झाली होती, पण शरद पवारांना आपला खाता मुंबईमध्ये उघडता आलेला नाही। नेमकं याचं कारण काय असू शकतं? शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी हा 2 पक्षामध्ये विभागल्यामुळे मोठा फटका त्यांच्या पक्षाला बसलेला आणि 2 गटात विभागल्यानंतरही अजित पवारांकडे मोठा गट गेला आणि छोटा जो अत्यंत अत्यल्प असा गट होता तो शरद पवारांकडे होता। आणि शरद पवार ठाकरेंसोबत जाण्याचं त्यांचं तेच कारण होतं की ते स्वबळावर निवडणुका लढवू शकत नव्हते, त्यांची तेवढी ताकद नव्हती हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे त्यांनी ठाकरेंना सपोर्ट केला। पण ठाकरेंना जरी सपोर्ट केला तरी 10 जागा त्यांना ठाकरेंच्या युतीमध्ये मिळाल्या होत्या, पण त्या 10 जागांवर सुद्धा त्यांना अपेक्षित यश आलेलं नाही। अक्षरशः त्यांना 0 जागा मिळालेल्या आहेत हे आत्ता आपल्याला आकडेवारीवरून दिसतंय। ह्याचं कारण हेच असू शकतं की त्यांची ताकद नसताना जिथं आपली ताकद नाही अशा जागा ठाकरेंनी त्यांना दिल्या आणि त्या जागेंवर त्यांना तसं यश मिळवता आलं नाही। तर धन्यवाद महेश। महेश आपल्याला महानगरपालिका निवडणुकीचे अपडेट सांगत होता। अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।